नमस्कार, मी राधिका धुरे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। आज मी कटोरी ब्लाउजचं कटिंग केलं आहे, तर आज मी त्याचं स्टिच करत आहे। तर हे कटोरी ब्लाउज अगोदर मी कापलं, अस्तरी कापलं आणि मेन फॅब्रिकही कापलं आणि त्याला अशा प्रकारे जोडून घेतलं। हे बघा, अशा प्रकारे जोडून घेतलं, हर पार्ट्स जोडून घेतले आहे आणि स्लीवला थोडंसं जॉईंट लागत होतं। अशा प्रकारे मी हे जॉईंट लावून घेतलं आहे। ठीक आहे, मी दाखवते आता याला जॉईंट लावल्यानंतर हे कसं करायचं बाबा। आपण कटोरीला डास देऊया। डास द्यासाठी ही आपलं हा टोप जो आहे आणि आय होची पट्टी आहे, इथून 10 इंच सोडून हे असं लावून घ्यायचं आणि इथं एक पिन टोचून घ्यायची आणि इथून वरतून 2.25 इंच असा एक पॉईंट घ्यायचा, इथून इकडे 1.5 इंच असा पॉईंट घ्यायचा आणि इथून हे अशी एक सरळ स्टिच मारून घ्यायची। दोन स्टिच मारून घ्यायच्या इथे। अशा प्रकारे स्टिच मारल्यानंतर आपला हा कटोरीचा भाग अशा प्रकारे हा तयार होईल। बघू शकता, अशा प्रकारे तयार होईल। मग ती जी साईड पट्टी आहे ती याला आपण अटॅच करूया, अशा प्रकारे अटॅच करूया। हे इथे ठेवूया आणि हे इथे अशा प्रकारे लावून इथे एक स्टिच घेऊया। झालं। आता इथे बघा थोडासा एक्स्ट्रा भाग आला आहे, इथे आपण काय करूया, इथे आपण थोडासा अर्धा इंच इथे एक मार्क करूया आणि इथून हे असं कट करूया। हे अशा प्रकारे कट करूया, ठीक आहे। आणि नंतर जी आपली साईड पट्टी आहे, साईड बेल्ट पट्टी घेऊया, ती आपण जोडलेली आहे ती इथे अशा प्रकारे अटॅच करूया। बघा पहिले जॉईंट लावल्यानंतर हे अशा प्रकारे आपण अगोदर जे पण एक्स्ट्रा पार्ट्स आहेत त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं। ही स्लीव्ह झाली आपली रेडी। अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झाला आहे, बघू शकता। त्याचा बॅकचा गळा हा अशा प्रकारे कस्टमरने सांगितलं होतं की त्यांना अशा प्रकारचा गळा पाहिजे म्हणून।